नाशिकमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचे निर्धार शिबिर या ठिकाणी होणार आहे। या शिबिराची आता जय्यत तयारी करण्यात येते। ही तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिवसभर मार्गदर्शन केलं जाणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार शिबिर महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे निर्धार शिबिर हे उद्या नाशिकमध्ये पार पडणार आहे। याची तयारी जर आपण बघितली तर आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या दिवसभर हे निर्धार शिबिर असणार आहे। यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ही शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने हे 2 सत्र आहे। पहिल्या सत्राचं उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यामध्ये मी शिवसेनेसोबतच का अशा संदर्भातले देखील चर्चासत्र आहे। यामध्ये अंबादास दानवे, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे असे शिवसेनेचे मोठे जे नेते आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। यानंतर जर बघितलं तर आताच्या लोकशाहीच्या संदर्भात आताची भारताची जी व्यवस्था आहे या संदर्भात कायदेतज्ञ आसिम सरोदे हे देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। आणि नंतर जर बघितलं तर शिवसेना नेते संजय राऊत यांचं देखील प्रमुख चर्चासत्र होणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या शिबिराला महत्त्व आहे। खरं तर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी आणि बळ देण्याचं काम या निर्धार शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे या शिबिरामधून उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। यावर संजय राऊत काय म्हणालेत आपण ऐकूयात। उद्या सकाळी 9:30 वाजता शिबिराला सुरुवात। आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।